नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटी या विषयातील अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे स्टार्ट टू एंड पर्यंत व्हिडिओ जरूर पहा. सो आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या निवडणुकांचं संचलन हे भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही. सो याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, स्थानिक स्वशासन निवडणुका. स्थानिक स्वशासन निवडणुका म्हणजे काय, तर ग्रामपंचायती आणि सोबतच नगरपालिका या ज्या निवडणुका आहेत ह्या राज्य निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात. आणि बाकीच्या जेवढ्या पण निवडणुका आहेत, मग ती राष्ट्रपतींची असू दे, राज्यसभा असू देत, लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, ह्या ज्या निवडणुका आहेत या भारताच्या निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात. मात्र स्थानिक स्वशासन निवडणुका ज्या आहेत ह्या राज्य निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात. पुढचा प्रश्न आहे, कलम 21 कशाशी संबंधित आहे. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण. आणि याच्यासाठी स्पेशली जे आहे 86वी घटना दुरुस्ती देखील करण्यात आलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. 86व्या घटना दुरुस्तीनुसार हे कलम टाकण्यात आलेलं आहे, 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण. त्याच्यानंतर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे हे कलम 19 मध्ये येणार आहे. कलम 19 मध्ये कायद्यासमोर समानता जे आहे हे कलम 14 मध्ये येणार आहे. सो या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. न्यायाधीशांची संख्या वेळोवेळी कोणाद्वारे निश्चित केली जाते. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रपतींद्वारे. उच्च न्यायालय असू दे, सर्वोच्च न्यायालय असू दे, त्याच्यामध्ये किती न्यायाधीश असणार आहेत याचा पूर्ण अधिकार जो आहे हा राष्ट्रपतींना असतो. राष्ट्रपती जे आहे कामानुसार जे आहे हे ठरवतात की न्यायाधीशांची संख्या किती असली पाहिजे. पंचायत राज निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, 21 वर्ष. पंचायत राज निवडणुका लढवण्यासाठी जे आहे 21 वर्ष ही वयोमर्यादा आवश्यक असते. ग्रामसभा सदस्य होण्यासाठी किमान किती वय लागतं. सो ग्रामसभा सदस्य होण्यासाठी किमान वयाची आवश्यकता असते 18 वर्ष. 18 वर्ष पूर्ण झालेले जेवढे पण गावातील मतदार असतील ते सगळे जे आहेत ग्रामसभेचे सदस्य असतात. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी पात्र असतात, पण त्यांचं वय जे आहे 18 वर्ष कंप्लीट झालं पाहिजे. राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, कलम 165. राज्याच्या महाधिवक्त्याची ज्या तरतुदी आहेत ते कलम 165 अंतर्गत करण्यात आलेले आहेत. आणि हे जे तुम्हाला दिसते कलम 76, हे कलम 76 आहे भारताचे महान्यायवादी यांच्याबद्दल जे आहे कलम 76 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि राज्याच्या महाधिवक्त्यांची तरतूद करण्यात आलेली आहे कलम 165 अंतर्गत. राज्य लोकसेवा आयोग आपला वार्षिक अहवाल कोणाला सादर करतो. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, राज्याचे राज्यपाल. त्या संबंधित राज्याच्या राज्यपालाला राज्य लोकसेवा आयोग आपला वार्षिक अहवाल सादर करते. आणि राज्य लोकसेवा आयोगासाठी जे आहे कोणत्या कलमा अंतर्गत राज्य लोकसेवा आयोग येतोय आपल्या संविधानामध्ये, तर 315 ते 323 या दरम्यान जे आहे राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद संविधानामध्ये देण्यात आलेली आहे. आणि राज्य लोकसेवा आयोग आपला वार्षिक अहवाल राज्याचे राज्यपालांकडे सादर करतो कलम 323 अंतर्गत. हे पण लक्षात ठेवायचं. ग्रामसभेची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, 243A या अंतर्गत ग्रामसभेची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि हे जे आहे कलम 243B अंतर्गत पंचायतींचं गठन करण्याची तरतूद जी आहे ही करण्यात आलेली आहे. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली आहे. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, उद्देशपत्रिका. उद्देशपत्रिकेद्वारे भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री दिलेली आहे. आता जर आपण पाहिलं ऑप्शन क्रमांक 2 आहे मूलभूत अधिकार. हा मूलभूत अधिकार येतोय भाग 3 मध्ये. भाग 3 त्याच्यानंतर कलम येतोय 12 ते 35 या दरम्यान मूलभूत अधिकारांचा समावेश होतोय. मूलभूत कर्तव्यांचा विचार केला तर मूलभूत कर्तव्य येत आहेत भाग 4A मध्ये. आणि याचं जे कलम आहे ते एकमेव कलम आहे 51A. आणि मार्गदर्शक तत्व येत आहेत, मार्गदर्शक तत्वांचं येत आहे भाग 4 कलम येतं याचं 36 ते 51 या दरम्यान मार्गदर्शक तत्वांचा समावेश होतो. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही टिंब आहे. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, राज्यघटनेचा आत्मा. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही राज्यघटनेचा आत्मा आहे.
भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली किंवा या उद्देशपत्रिकेमध्ये केव्हा घटना दुरुस्ती करण्यात आली? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, 1976 रोजी 42वी घटना दुरुस्ती झाली होती. 42वी घटना दुरुस्ती झाली होती आणि याद्वारे जे आहे उद्देशपत्रिकेमध्ये 3 नवीन शब्द टाकण्यात आलेले आहेत आणि अशाद्वारे जे आहे ही उद्देशपत्रिकेमध्ये प्रथमतः घटना दुरुस्ती करण्यात आली. न्यायालयांना कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी कोणाची मदत होते? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, मार्गदर्शक तत्वे. न्यायालयांना कायद्याची जर घटनात्मक वैधता तपासायची असेल तर त्यांना मार्गदर्शक तत्वांची मदत होते. आता ही जी मूलभूत कर्तव्य आहेत ही मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनेवरून घेण्यात आलेली आहेत? तर मूलभूत कर्तव्य जी आहेत ही सोव्हिएत रशिया या घटनेवरून घेण्यात आलेली आहेत आणि हे जे मूलभूत हक्क आहेत हे USA म्हणजेच अमेरिकेच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहेत आणि मार्गदर्शक तत्वे जी आहेत ही मार्गदर्शक तत्वे घेण्यात आलेली आहेत आयरिश घटनेवरून. सो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दांचा समावेश कशानुसार करण्यात आलेला आहे? सो याचं योग्य उत्तर असणार आहे 42व्या घटना दुरुस्तीनुसार. ही 42वी घटना दुरुस्ती झालेली आहे 1976ला आणि फक्त धर्मनिरपेक्ष आणि समाजवादीच नाही तर अजून एक शब्द त्याच्यामध्ये टाकण्यात आला होता तो म्हणजे एकात्मकता. काही ठिकाणी जे आहे अखंडता हा शब्द देखील वापरलेला आहे. सो धर्मनिरपेक्ष, समाजवादी, एकात्मता किंवा अखंडता या 3 शब्दांचा जो आहे याच्यामध्ये समावेश करण्यात आला आहे प्रस्तावनेमध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976ला. खालीलपैकी कोणते कलम पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांच्या नियुक्तीशी संबंधित आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक C, कलम 75. कलम 75 हे पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांच्या नियुक्तीशी संबंधित आहे. कलम 76 जे आहे हे कलम 76 भारताचे महान्यायवादी यांच्याशी संबंधित आहे. तसेच कलम 74 जे आहे हे संबंधित आहे राष्ट्रपतींना सल्ला व सहाय्य करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी मंत्रिमंडळाची स्थापना करणं. आणि हे जे कलम 72 आहे हे संबंधित आहे राष्ट्रपतींचा जो दयेचा अर्ज असतो किंवा एखादी शिक्षा सौम्य करणं, त्यांना सूट देणं हा जो राष्ट्रपतींचा अधिकार आहे हा राष्ट्रपतींचा अधिकार कलम 72 मध्ये येतो. भारतीय राज्यघटनेत कल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे ही कशामध्ये आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वांमध्ये जे आहे कल्याणकारी राज्याची संकल्पना आहे. खालीलपैकी कोण मंत्री परिषदेचे सर्व निर्णय कलम 78 अन्वये राष्ट्रपतींना कळवतो किंवा कळवतात? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक B, पंतप्रधान कलम 78 अंतर्गत मंत्री परिषदेचे सर्व निर्णय जे आहेत हे राष्ट्रपतींना कळवतात. लोकसभेचे जास्तीत जास्त संख्याबळ किती आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, 552. 552 हे लोकसभेचे जे आहेत मॅक्झिमम संख्याबळ आहे, याच्यावरती जाऊ शकत नाही. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे? सो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, कलम 14 ते 18. कलम 14 ते 18 दरम्यान समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे. धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा असतो? सो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, लोकसभा अध्यक्ष किंवा सभापती. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की संसदेमध्ये धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षांचा असतो. पण राज्य विधिमंडळाचा जर विचार केला तर त्याचा अधिकार असतो विधानसभा अध्यक्षांना. सो संसदेमध्ये लोकसभा अध्यक्षांना हा अधिकार असतो धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा आणि राज्य विधिमंडळामध्ये जे विधानसभा अध्यक्ष असतात त्यांना अधिकार असतो धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा. कोणत्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत पक्षांतर विरोधी कायदा म्हणजे त्यालाच पक्षांतर बंदी कायदा देखील म्हणतात तो आणला गेला? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, 52वी जी घटना दुरुस्ती झालेली आहे ती पक्षांतर बंदी कायद्याविरोधातली घटना दुरुस्ती आहे. धनविधेयकासाठी कोणाला जास्त अधिकार नाही आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, राज्यसभा. राज्यसभेला धनविधेयकासंबंधित कोणतेच अधिकार नाही आहेत. धनविधेयकासंबंधीचे सर्व अधिकार हे लोकसभेला असतात. इनफॅक्ट जे धनविधेयक असतं ते सर्वात पहिल्यांदा लोकसभेमध्येच मांडलं जातं आणि त्याच्यानंतर ते राज्यसभेमध्ये मांडलं जातं, एवढं लक्षात ठेवायचं.
भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार कोण हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती. राष्ट्रपती हे भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आलेला आहे, म्हणजेच प्रथम स्थान देण्यात आलेलं आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 न्याय. न्याय या संकल्पनेला जे आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये अग्रक्रम म्हणजे प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे खालील समित्या त्यांच्या गठीत क्रमानुसार लाव. GVK राव समिती, बलवंतराय मेहता समिती, अशोक मेहता समिती आणि के संथानम समिती. सो सर्वप्रथम लक्षात ठेवायचं आहे GVK राव समितीची जी स्थापना झाली होती, ही GVK राव समितीची स्थापना झाली होती 1985 ला. त्याच्यानंतर बलवंतराय मेहता समितीची स्थापना झाली होती 1957 ला. अशोक मेहता समितीची स्थापना झाली होती 1977 ला आणि के संथानम समितीची स्थापना झाली होती 1962. भारताच्या राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेवर कोणत्या देशाचा प्रभाव दिसतो? सो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी अमेरिकेची राज्यघटना. अमेरिकेची जी राज्यघटना आहे त्याच्यावरून प्रस्तावनेची भाषा तर घेण्यात आलेलीच आहे, सोबतच मूलभूत हक्क सुद्धा अमेरिकेच्या राज्यघटनेवरूनच घेण्यात आलेले आहेत. सोबतच उपराष्ट्रपती पद, त्याच्यानंतर न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आहे, त्याच्यानंतर जी महाभियोग प्रक्रिया आहे, जी राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया आहे ती, तसंच सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक म्हणजे कॅग यांची नियुक्ती कोण करते? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपती. राष्ट्रपतींद्वारे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांची नियुक्ती केली जाते. आणि यांचं कलम कोणतं आहे तर यांचं कलम आहे कलम 148 टू कलम 151 या दरम्यान जे आहे हे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांचं कलम आहे. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान किती वय असावे लागते? लोकसभेचं सदस्य होण्यासाठी किमान वय असावं लागतं 25 वर्ष. आणि फक्त लोकसभाच नाही तर विधानसभा सुद्धा, विधानसभा त्याच्यानंतर मुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्री होण्यासाठी सुद्धा जे आहे 25 वर्ष हे लागतं. 35 वर्ष कोणासाठी लागतं तर 35 वर्ष लागतं राज्यपाल, राष्ट्रपती हे होण्यासाठी 35 वर्ष लागतं. त्यानंतर 18 वर्ष लागतं ग्रामसभा सदस्य होण्यासाठी. उपराष्ट्रपती खालीलपैकी कोणाचे पदसिद्ध सभापती असतात? सो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 राज्यसभेचे. भारताचे जे उपराष्ट्रपती असतात हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणजेच अध्यक्षही असतात. अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.